तर बघूया मैदानामध्ये चालू होते सामना ब्लेसिंग स्टार उंबरपाडा वर्सेस जगदम स्पोर्ट पेंढरीपाडा. प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल त्यावेळी मायक्रोफोनवर असतील तुमच्या सर्वांचे लाडके मिस्टर प्रदीप सर. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात पहिल्या षटक हाताळण्यासाठी नवनाथ गहिला आपण पाहतोय. लॉंग रनअपने आपण पाहतोय. विशाल मालकरी ऑन स्ट्राइक आपण पाहतोय. नॉन स्ट्राइक एंड वरती जो क्षेत्ररक्षक आहे, सॉरी जो फलंदाज आहे विकास. विशाल आणि विकास असे हे दोन बंधू आपण पाहतोय. नवनाथ त्याचा हा कोट्याबाजा चेंडू, चेंडूला स्क्वेअर क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे. फक्त एक सिंगल धाव मिळेल. दोन बंधू आपण पाहतोय विशाल आणि विकास. विशाल याच्या नावावरती 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा देखील विक्रम आहे. बिग हिटर आहे. एक सिंगल धाव फलकावरती लागलेली आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव. दोन बंधू आपण पाहतोय विशाल आणि विकास. पहिलं षटक हाताळतोय आपण पाहतोय नवनाथ. सुचली घेणार चेंडू, चेंडू विकेट किपरच्या मागे निघून चाललेला. आउटफील्ड फार वेगवान आहे. मागे आउटफील्ड जर बघितलं तर खूप फास्ट आहे. त्याचा फायदा उचललाय फलंदाजाने. चेंडू सीमारेषा पार जातोय. 4 धावांकरता चौकार. बघा ज्या प्रकारे चेंडूने उचली घेतली होती, बॅटचं टॉपेज घेतलं गेलं, बॅटच्या वरच्या भागाला चेंडू लागला आणि चेंडू सरळ विकेट किपरच्या डोक्यावरनं निघून गेला. बॅकअप साठी आपण पाहतोय फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक होता, मात्र त्याच्याकडे देखील संधी नव्हती. 4 धावाल्या. धावफलक 5च्या धावसंख्येवरती 5 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेलेत. जोरकस मारण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. बघा हा चेंडू आपण जर बघितला तर अतिरिक्त वेगाने हाताळला गेला होता. भन्नाट वेग इथे आपल्याला पाहायला मिळतोय नवनाथ गैला याच्या बॉलिंग वरती. खूप चांगला आपण पाहतोय. त्यांचा ड्रेस कोड देखील आपल्याला पाहायला मिळतोय. फुल जर्सी मध्ये आपण पाहतोय. जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा हा संघ. षटफूल करण्याचा प्रयत्न,
चेंडू हवेमध्ये आहे, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेलची संधी होती. हा झेल इथे मात्र ड्रॉप झालेला आहे आणि पाहतो आपण एक धाव ही धाव फलकावरती नोंदवली गेलेली आहे. पॉवर प्लेचं हे षटक हाताळलं जात आहे. 4 षटकाचा आपण सामना पाहतोय. पहिले षटक हे पॉवर प्लेच आहे. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर निर्धाव चेंडू आला, त्यानंतर पाहतोय आपण एक सिंगल धाव आलेली आहे. झेल सुटल्यानंतर ही सिंगल धाव कंप्लीट केली गेली. धाव फलक 6 या धावसंख्येवरती. नवनाथ गहिला वेगवान चेंडूचा इथे मारा करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन मिनिटं थांबायचं आहे. 2 मिनिटं थांबा. यावेळेस बघा काय चांगला स्ट्रोक इथे कन्वर्ट केलेला आहे. चेंडू फाईन लेग क्षेत्रामधून सरळ निघून जातोय या सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार. काही चांगला स्ट्रोक इथे कन्वर्ट केलेला आहे. बॅकफुट वर जाऊन हा चेंडू केलेला आहे विशाल याने. बघा त्याची उंची आहे आणि त्याने उंचीचा फायदा देखील उचललेला आहे. उंच पुरा फलंदाज, भरभक्कम शरीरयष्टीचा फलंदाज ताकदवर फटके खेळतोय आणि ते चौकार ठोकलाय. या चौकाराशी धावफलक 10 या धावसंख्येवरती. शेवटचा एक चेंडू बाकी आहे षटकामध्ये. पुन्हा एकदा धुरकास मारण्याचा प्रयत्न. हा चेंडू आपण पाहतोय जास्त वेगाने निघून गेलेला आहे. चेंडू यष्टनच्या वरून ट्रॅव्हल झाला, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. चेंडू येतोय निर्धाव. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. चला स्पीडअप करायचं आहे. चला विनंती आहे आपण थोडासा स्पीडअप करायचा आहे. धीरज धिंडा दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वरती सज्ज आहे. त्याच्या समोर आपण पाहतो या विकास याला. पहिला चेंडू उचली घेणार होता. आपली देण्याचा प्रयत्न उमेश हांडवा त्या क्षेत्रामध्ये. सरळ उमेशच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावलाय. पहिला गडी इथे बाद होतोय. विकास मालकरी याची खेळी इथे संपुष्टात आलेली आहे. पहिला गडी बाद होतोय तो म्हणजे 10 या धावसंख्येवरती. नव्याला फलंदाज पाहतो विषय बेंदर आपण पाहतोय. न्यू बॅटर इन झालेला आहे. राकेश गोवारी यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपण काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. चेंडूला सोडून देण्याचा प्रयत्न होता. वेगवान चेंडू इथे हाताला गेला होता. लेगबाजच्या स्वरूपात एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. खूप वेगाने हा चेंडू हाताला गेला होता. आपण पाहतोय या धीरज धिंडा लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा इथे मारा करतोय. ज्या प्रकारे पाहतोय का हा चेंडू अँगल बनवून सरळ निघून जातोय. तेच कारण बॅट्समन थोडासा बीड झाला होता.
पोलीस पादपण बॅक फूट वर जाऊन हा चेंडू फक्त कट केलेला आहे. सॉफ्ट हँडने हा चेंडू खेळून काढला गेला होता. उमेश हाडवा त्या क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत फक्त एक सिंगल धाव ही धाव फलकावरती लागली गेली. धाव फलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 12 या धावसंख्येवरती. 12 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चेंडू आपण पाहतोय थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू त्या हाताला गेलाय. मात्र आपण पाहतोय फलंदाज विजय याला काय हा चेंडू समजलेला नाहीये. चेंडू येतोय निर्धाव चेंडूची सांगता. दुसरी षटक हे मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू थोडासा आपण पाहतोय बाहेर निघून गेलेला आहे. तेच कारण पंचांनी हा चेंडू वाईट घोषित केलाय. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन ही धावफलकावरती ऍड केली जाते. एक्स्ट्रा धावेनिशी धावफलक 13 या धावसंख्येवरती. आपण पाहतोय पॉइंट क्षेत्रामध्ये खेळून काढलेले क्षेत्ररक्षक आहे. त्या क्षेत्रामध्ये फक्त एक सिंगल धाव मिळेल. जास्त काय मिळणार नाहीये. या सिंगल धावेने धावफलक 14 या धावसंख्येवरती. या षटकातील चेंडू टाकून झाले ते 5. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. मात्र या षटकामध्ये चांगला कमबॅक इथे केलेला आहे धीरज धिंडा याने. बघा मिस्टाइम स्ट्रोक झालेला आहे. चेंडू मध्ये विकास पाणेरा बघा किती वेगाने धावलेला आहे. चेंडू पर्यंत पोहोचलेला नाही आहे आणि तोपर्यंत 2 धावा या पूर्ण झालेल्या आहेत. आपण जर बघितलं तर चेंडूने उंची घेतली होती, लांबी घेतली नव्हती. तेच कारण जो क्षेत्ररक्षक होता विकास पानेरा चेंडू पर्यंत पोहोचू शकला नव्हता आणि 2 धावा या कंप्लीट केल्या गेल्या. धावफलक 2 ने पुढे सरसावलेले ते म्हणजे 16 या धावसंख्येवरती. 16 रन्स आपण पाहतोय. 16 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. दोन षटकाचा खेळ पूर्ण झालेला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा. तिसरं षटक हाताळण्यासाठी सुनील भोसल. सुनील याचा पहिला चेंडू वेगवान तेज तर्रार चेंडू हाताला गेलाय. आपण इनफिल्डच्या वरून चांगला स्ट्रोक इथे कन्वर्ट केलेला आहे. चेंडू सीमारेषा अगदी जवळ जाऊन फील्ड केला जातोय. तोपर्यंत 2 धावा या धावफलकावरती अंकित केल्या जातील. या 2 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 18 या धावसंख्येवरती. 18 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. या षटकातील चेंडू टाकून झालेत ते 2. आपण 4 षटकाचा हा सामना पाहतोय. पुन्हा एकदा मिस्टाइम स्ट्रोक आपण पाहतोय. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू व्यवस्थित घेता आला नव्हता फलंदाजाला. फक्त एक सिंगल धाव आपण पाहतोय. या सिंगल धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 19 धावसंख्येवरती. 19 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. यामुळेच पुन्हा एकदा आपण पाहतो मिस्टाइम फटका झालेला आहे. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय. जजमेंट खराब. हातामधून चेंडू हा निसटला गेला. बघा स्वतःच्या फॉलोथ्रू झेल पकडणं थोडस कठीण होत असतं. मात्र कठीण झालेला आहे आणि हा झेल सुटला गेला. झेल सुटल्यानंतर एक सिंगल धाव देखील धावफलकावरती नोंदवली गेली. आमच्या स्कोरवर पाहतोय सलग आजचा 4था दिवस आहे. विकी उराडे
खूप चांगली स्कोरिंगची भूमिका पार पडत असताना सध्या तरी आपण पाहतोय त्यांचे रिक्षा चालक आपण पाहतोय ते सध्या त्यांनी बंद केलेलं आहे. 5 दिवस सुट्टीवरती आहेत. रिक्षाला देखील त्यांनी थोडासा आराम दिलेला आहे आणि 5 दिवस आपण पाहतोय सतत ते आपल्याला स्कोरिंग करण्यास इथे पाहायला मिळतील. पुन्हा एक सिंगल वरती जास्तीत जास्त भर देताना दिसत आहे फलंदाज. आतापर्यंत फक्त 2च चौकार आलेले आहेत. त्या व्यतिरिक्त कुठल्या प्रकारे मोठा फटका आलेला नाहीये. त्यानंतर सिंगल डबल या क्रिकेटमध्ये लाईफ लाईन म्हटलं जातं त्या धावा येताना दिसत आहेत. या षटकातील शेवटचा चेंडू असेल सुनील. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. पुन्हा एकदा सुनील चेंडूच्या खाली येतोय. कुठलीही चुकी होणार नाहीये. यावेळेस मात्र विशाल मालकरी याला माघारी परतावा लागेल. बिग ब्लो मोठा हादरा इथे दिला गेलाय. फलंदाज बाद झालेला आहे. दुसरा फलंदाज बाद होतोय तो म्हणजे 21व्या धावसंख्येवरती. 3 षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 7च्या सरासरीने 21 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. मिलिंद आलेला आहे शेवटचं षटक आणण्यासाठी. मिलिंदाने देखील खूप चांगली सुरुवात केलेली आहे. आज आपण पाहतोय आज अतुल सुरुंग आपल्याला पाहायला मिळत नाहीये. नक्कीच त्याची कुठेतरी कमी जाणवेल. मात्र ज्या प्रकारे बॉलिंग झालेली आहे सध्या तरी त्यांना कमी जाणवलेली नाहीये कारण खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत झालेली आहे. फेक ही खराब झालेली आहे. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि कदाचित 3री धाव देखील पूर्ण होईल. पुन्हा एकदा ओव्हरथ्रो झालेला आहे. बघा 2 वेळा ओव्हरथ्रो झालाय आणि त्याचा फायदा उचललाय दोन्ही फलंदाजांनी. 3 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 3 पुढे सरसावलेला आहे तो म्हणजे 24 धावा. मिलिंद आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाईल. रोहन धुमाडा पण बाजू स्ट्राईक वरती आहे. बेस्ट फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षकापासून चेंडू थोडासा दूर निघून झालेला आहे. चेंडू जातोय गली क्षेत्रामध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. 2 धावा पूर्ण झालेल्या. 3ऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि पाहता आपण पाहतोय 3 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. पहिला चेंडू निर्धावाला. त्यानंतर 3 धावा फलक 27व्या धावसंख्येवरती. हवलेच पाहतो आपण पुन्हा एकदा चेंडू विकेट किपरच्या मागे निघून झालेला आहे. मागे आउटफील्ड एवढी फास्ट आहे की चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर निघून गेलेला आहे. 4 धावांकरता चौकार. या 4 धावांशी धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे
31च्या धावसंख्येवरती 31, 31 धावा धाव फलकावरती. अजूनही आपण पाहतो या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मिलिंद आपल्या पावलांमध्ये थोडासा चुकला गेलाय. डेड बॉल इथे घोषित केला गेलाय. डेड बॉल आपण पाहतोय इथे घोषित केला, लक्षात घ्यायचं आहे. सर्व संघांनी याची नोंद घ्यायची आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण जे खांब पाहतोय, ज्या तारा पाहतोय, त्याला जर फुलटा चेंडू जर लागला तर डेड बॉल घोषित केला जाईल, लक्षात घ्या. फक्त हलक्याने हा चेंडू ते खेळून काढला गेला. फक्त एक सिंगल धाव मिळू शकते. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न धोकादायक ठरू शकला असता. फक्त एक सिंगल धाव, या सिंगल धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 32 धावसंख्येवरती. एक सन्मानजनक स्कोर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेला आहे. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. फक्त शेवटचा एक चेंडू बाकी आहे. थोडीशी गाडी थांबवायची आहे. फक्त एक चेंडू बाकी आहे. आपण वेगवान चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावलेला आहे. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. षटकाची समाप्ती आणि आपण पाहतो या 4 षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत आणि या 33 धावांचं एक माफकचं आव्हान मी तर म्हणेन इथे ठेवलं गेलंय. 24 बॉल आणि या विजयासाठी या 33 धावा पूर्ण करायच्या असतील त्या म्हणजे जगदंब स्पोर्ट्स पिंपरीपाडा या संघाला. हॅलो हॅलो, चला क्षेत्ररक्षण लावून घ्या ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघ. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या उंबरपाडा संघ, प्लीज थोडासा फास्ट घ्या. तर 24 चेंडू मध्ये 33 धावांचं लक्ष आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेली आहे. दोन्ही संघाला शुभेच्छा असतील.
धीरज आणि संजय अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाते. स्ट्राईकला आपण संजय बघतो आणि नॉन स्ट्राईकला धीरज. तर गोलंदाजी मार्कवर विकास येतोय. पंचांकडे इशारा होते सामन्याला सुरुवात. चोवीस चेंडू आणि 33 धावेचं लक्ष. विकास गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. पॉवर प्लेचा षटक असेल. आपल्या पहिल्या षटकामधला पहिला चेंडू. या पुढचा चेंडू क्रॉस लाईन खेळण्याच्या प्रयत्नात, क्षेत्ररक्षकाच्या वरून खेळण्याच्या प्रयत्नात अप्रतिम झेल मानावा लागेल. चांगला फटका होता लॉगअपच्या दिशेला, पण क्षेत्ररक्षक सीमारेषेवर होता. चांगली रनिंग करून हा झेल पकडला गेला. अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय पेंढरीपाडा संघाला. संजय सारखा एक फलंदाज बाद होतोय. बघा सरासरी मेंटेन करायची आहे. प्रत्येक षटकामागे 8.61च्या सरासरी ह्या धावा जमवायच्या आहेत. पण तो पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. नंबर 3 मध्ये खेळण्यासाठी जातोय नवनाथ. चांगली गोलंदाजी मानावी लागेल यावेळी विकास याच्याकडून. नवनाथ जातोय स्ट्राईक चेंडवर. गोलंदाज मार्कवर गोलंदाज सज्ज होते. विकास राईटमवर विकेटचा मारा करेल. समोर फलंदाज नवनाथ याच्यासाठी. या पुढचा चेंडू जाग्यावर उचल करण्याच्या प्रयत्नामध्ये पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो. अप्रतिम गोलंदाजी मानावी लागेल. निर्धार चेंडूची सांगता होते पुन्हा एकदा. बॅक टू बॅक निर्धार चेंडू. विकास या पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू मानावा लागेल. 3 चेंडू निर्धार चेंडूची समाप्ती होते. पेंढरीपाडा संघाचा जर विचार केला गेलाय तर चांगला संघ आहे. या असोसिएशन मधला सातत्याने चांगली कामगिरी करतो ह्या संघ. सलामीचा जो फलंदाज होता आपण बघतोय तो झटपट बाद झाला. त्याच्यानंतर नंबर 3चा बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय नवनाथ. यावेळी आता मात्र द्विबेष्टा कव्हरच्या दिशेला गल्लीमध्ये ढकलून दिलाय चेंडू. क्षेत्ररक्षक दूर आहे. बघता बघता चेंडू सीमारेषा पार करतोय. 4 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट. चौकार. तर नवनाथ याच्या बॅटमधून निघालेला हा चौकार. धावसंख्या 4. चांगला चेंडू होता परंतु पॉवर प्लेचं षटक आहे. आपण बघतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी सर्कल असते त्याच्या सर्कलच्या बाहेर आपण 3च क्षेत्ररक्षक बघतोय आणि त्याचा फायदा उठवला गेला. यावेळी नवनाथ याच्या मार्फत धावसंख्येला आकार दिला गेला. धावसंख्या 4 धावा. विकास आहे गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू क्रॉस लाईन खेळण्याच्या प्रयत्नात मिड विकेटच्या दिशेला येतोय. क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउंस चेंडूला कनेक्ट केला जातोय. फेकी येईपर्यंत सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. तर या 2 धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 6. विकास पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट मारतो. विकेटचा मारा करेल.
या पुढचा चेंडू आता मात्र मिड ऑनच्या दिशेला चेंडू आहे. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसेल कारण क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू आहे. अशा प्रकारे शेवटच्या चेंडूवर एक धाव येते. षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये संपते. 33 धावांचा पाठलाग करताना धाव संख्या 1-7 धावा. आता मात्र 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची गरज असेल ती 26 धावा. चेंडू आणि 26 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चांगला षटक म्हणावं लागेल. विकासाचं पहिलं षटक. आपल्या पहिल्या षटकामध्ये 7 धावा दिलेल्या आहे. चांगली सुरुवात बेसिक स्टार उंबरपाडा संघाकडून. तर दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर धीरज सारखा फलंदाज अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याचनंतर जर विचार केला तर वन डाऊन मध्ये खेळण्यासाठी गेलेला नवनाथ 5 चेंडूमध्ये तब्बल 7 धाव संख्येवर खेळतोय. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी. तर चला यावेळी क्षेत्ररक्षण बघतोय. लॉग ऑफ आलेख सीमारेषेवर जातो. त्याचवेळी लॉग ऑन सीमारेषेवर जातोय. मिड विकेट आपण बघतोय सर्कल मध्ये आहे. त्याचनंतर बघितलं तर स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षण आपल्याला सीमारेषेवर बघतोय. वैयक्तिक पहिल्या संघात दुसरं षटक साकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज अजित टू नवनाथ. या पुढचा चेंडू स्लो डिलिव्हरी मानावा लागेल. गोलंदाजच्या डोक्याच्या वरून खेळून काढला चेंडू. सेफ शॉट मानावा लागेल. बघता बघता सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जातात. चांगला क्रिकेट मानावा लागेल यावेळी नवनाथ याच्याकडून. या 2 धावा आल्याच्या नंतर संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 9. जे क्षेत्ररक्षण होतं ते लांब होतं आणि त्याचाच फायदा यावेळी नवनाथ याच्याकडून घेतला गेला. शेप शॉट खेळला गेला गोलंदाजच्या डोक्याच्या वरून आणि बघता बघता सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. अजित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आपल्या दुसऱ्या षटकामधला दुसरा चेंडू. या पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा बॉल बघतोय आपण. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला ढकलून दिलाय परंतु साकलं क्षेत्ररक्षण होत आहे. एकाच जागेवर समाधान मानावं लागेल यावेळी नवनाथ याला. तर एका धावेने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचताना बघतोय आपण. 10 धावा लागलेल्या आहेत धाव फलकावर. 34 धावांचा पाठलाग करताना 33 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 10 झालेली आहे. 16 चेंडू आणि 23 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अजित चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आता मात्र स्ट्राईक चेंडूवर आपण बघतोय धीरज ज्याला बघतोय. डाव्या हाताचा फलंदाज आहे धीरज. या पुढचा चेंडू जोरदार मारलेला फटका. बॉल जातो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे परंतु झेल सुटला गेला. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद दिला जातो. धीरज सारख्या फलंदाज. धावा येत आहेत 2. या 2 धावेने संघाची धाव संख्या 12 धावा. बघा झेल पकडायला हवा होता परंतु तसं काय होत नाही. झेल सुटल्याच्या नंतर 2 धावा येतात. या 2 धावेने संघाची धावसंख्या बघतो आपण 12 धावा झालेल्या आहेत. चांगला फटका होता यावेळी धीरज याचा. तो थोडीशी ताकद कमी पडली गेली. चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला अजित याच्याकडून परंतु तेवढीच चांगली साथ त्यांना क्षेत्ररक्षकाकडून मिळत नाही. बघा हा फलंदाज बाद व्हायला होता पाहिजे होता परंतु तसं काय होत नाही. जीवदान मिळतंय धीरज यांना आणि या जीवदानाचं सोनं करताना दिसेल की काय बघूया पुन्हा एकदा अजित गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू मागच्या चेंडूवर झेल सोडल्याच्या नंतर थर्डमॅनच्या दिशेला सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. मी अगोदरच बोललो होतो की तुम्ही धीरज सारख्या फलंदाजाला जीवदान दिलेलं होतं. पहिल्या चेंडूवर जर झेल पकडले असता तर नक्कीच 8 धावा वाचल्या असत्या परंतु तसं काय होत नाही. आणि क्रिकेटची कहावत आहे
पकडोगे कॅच तो जितोगे मॅच, सोडोगे कॅच तो हाडोगे मॅच. बघा धीरजाच्या बॅटमधून निघालेला ह्या इनिंगचा पहिला षटकार या 6 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 18 धावा. आता मात्र समीकरण बदलते. 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा असतील त्या 15. 14 चेंडू मध्ये 15 धावीची गरज. एक मोठा फटका आला आपण बघतोय मागच्या चेंडूवर धीरजाच्या बॅटमधून. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा कुठला टेक तमाशा दे, एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धार चेंडूची सांगता होते. चांगला कमबॅक आता मात्र अजित याच्याकडून बघायला मिळतो आपल्याला. धावसंख्या 18 धावा. या पुढचा चेंडू त्याच दिशेचा चेंडू होता, परंतु आता मात्र लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांकडे इशारा येतोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाची धावसंख्या 19. धावसंख्या झालेली आहे 19. 13 चेंडू आणि 14 धावीची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेचा चेंडू. पुन्हा एकदा लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांकडून इशारा केला जातोय. एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या 20 धावा. 20 धावा ह्या धावफलकावर लागल्या गेल्या. अजूनपर्यंत 13 धावीची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आणि अशा प्रकारे यष्टीरक्षक बीट होतोय. चेंडू मागच्या दिशेला जातोय. बॅक टू बॅक हॅट्रिक पूर्ण केलेला आहे या चेंडूवर. वाईटची हॅट्रिक साजरी करताना गोलंदाज अजित. 5 चेंडूचा विचार केला गेला तर चांगले 5 चेंडू टाकलेले होते, परंतु लगातार 3 चेंडू वाईट टाकलेले आहेत आणि या एक्स्ट्राच्या रूपाने धावा येतात. या 3 धावेने बघायला गेलो 3 वाईट आले. या 3 धावेने संघाची धावसंख्या आपण बघतोय 22 धावा झालेल्या आहेत. लगातार 3 हॅट्रिक वाईट टाकले गेले. 13 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी 11 धावेची गरज आहे. तेरा चेंडू आणि 11 धावेची गरज. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा जाग्यावर खेळून काढलेला चेंडू. बॉल जातो सिल्वीडॉपच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला कनेक्ट करेपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. एका धावेने संघाची धावसंख्या 23 धावा. पंचांकडून इशारा केला जातो. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये संपला जाते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 33 धावांचा पाठलाग करताना 23 धावा. आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावीची गरज असेल ती 10. मात्र प्रत्येक षटकामागे 5-5 धावा जमवल्या तरी सुद्धा विजय होऊ शकतोय. आपण बघतोय जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा संघ. बघायला बोलतो का एकेरी दुहेरी धावसंख्येने विजयाच्या दिशेने वाटचाल करताना बघतोय आपण पेंढरीपाडा संघ. जे 33 धावांचं लक्ष होतंय. 24 चेंडू मध्ये 33 धावांचं लक्ष होते विजयासाठी. तर 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 23 झालेली आहे. आता मात्र 12 चेंडू आणि 10 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या पुढचा चेंडू आपण बघतो मिडवियांच्या दिशेला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे. मिसफीड होते. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. या 2 धावेने संघाची धाव संख्या 25 धावा. 11 चेंडू आणि 8 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. रोहन याला बघतोय आपण गोलंदाजी मार्कवर.
या पुढचा चेंडू बेग हिट करण्याचा प्रयत्न, हा चेंडू येतोय लॉग ऑफच्या दिशेला आणि अशा प्रकारे गडी बाद होतोय नवनाथ याच्या रूपाने. या फटक्याची काहीही गरज नव्हती मी तर म्हणेन, कारण धावसंख्या जी सरासरी आहे प्रत्येक षटकामागे या 5 धावा जमवायच्या होत्या. पहिल्या चेंडूचा विचार केला गेला तर पहिल्या चेंडूवर 2 धावा आलेल्या होत्या. नक्कीच एकेरी दुहेरी धावा घेता तरी सुद्धा तुमचा संघ विजय होतोय, परंतु झटपट सामना संपवायच्या प्रयत्नामध्ये इथे गडी बाद होतोय, नवनाथ सारखा फलंदाज बाद होतोय. दहा चेंडू आणि या 10 चेंडू मध्ये 8 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी जगदंब स्पोर्ट पेंडीपाडा संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय, सुनील जातोय. बघा चांगला झेल पकडला गेला, आपण बघतोय लॉग ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षकाकडून. रोहन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता, चेंडू बॉल जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, क्षेत्ररक्षक आहे. तर ह्या चेंडूवर बघा 3 धावा पूर्ण केल्या गेल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. ओव्हर थ्रोचा फायदा उठवला गेला इथे फलंदाजाकडून. या 3 धावेने संघाची धावसंख्या 28 झाला धावा. 9 चेंडू आणि विजयासाठी धावा असतील त्या 5. रोहन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. आपल्या पुढच्या षटकातला पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण बघतोय मिड ऑफच्या दिशेला खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली गेली, बघता बघता सहजरित्या दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावे लागेल. या 2 धावा येतात, या 2 धावेने संघाची धाव संख्या 30 धावा. आता मात्र 3 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. रोहन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल. या पुढचा चेंडू फुल टच चेंडू आणि आपण बघतो ऑफसाईडच्या दिशेला गल्लीमध्ये ढकलून दिला गेला. एकदा पूर्ण केली गेली, दुसऱ्या धावेसाठी जात आहेत दोन्ही खेळाडू. आता मात्र बघायला गेलं तर दोन्ही संघाची धावसंख्या ही समान झालेली आहे. धावसंख्या 32. आता मात्र 1 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. धावसंख्या 32 धावा. रोहन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू आपण बघतोय, बॉल जातोय थर्डमॅनच्या दिशेला सीमारेषेकडे. अशा प्रकारे विजय संपादन करतोय या सामन्यामध्ये जगदंब स्पोर्ट पेंडीपाडा आणि या स्पर्धेतून बाहेर जातोय ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघ. हार्ड लक उंबरपाडा संघ आणि कॉंग्रॅच्युलेशन्स.